एक संत ज्यांचे नाव उच्चारताच संकटे दूर होतात, ज्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे जीवन बदलले, श्री स्वामी समर्थ दत्त अवतार अक्कलकोटचे स्वामी. आज आपण यांच्या जन्माबद्दल, चमत्कारांबद्दल आणि गुरुचरित्राशी असलेला अटूट संबंध उलगडणार आहोत. तसंच स्वामींची कोणतीही सेवा करताना म्हणजे स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचण्याआधी 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला जातो. मग का 108 वेळाच? आणि इतर कोणताही मंत्र हा जापमाळेने केल्यावर तो 108 वेळा म्हणतात. मग का 108 वेळास? त्यामागे काय कारण आहे? तसेच गुरुचरित्राचे फक्त आध्यात्मिकच कारणे आहेत का, की त्यामागेही काही विज्ञान आहे? सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी निकिता देवणिक या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. यांचा संबंध श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नुमसिंह सरस्वती यांच्याशी आहे. त्यांचे प्रकट होणे आजही रहस्यमय आहे. पण एका आख्यायिकेनुसार 1380 साली श्री नुमसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात त्यांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि शैलयात्रेचे निमित्त सांगून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. त्या कर्दळी वनात त्यांनी 300 वर्ष तपश्चर्या केली. ती तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वारूळ रचले. एकदा एक लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर पडली आणि त्या वारुळावर कुऱ्हाड पडताच त्यातून एक रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आणि तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यानंतर स्वामींनी भारतभर भ्रमण केले आणि 1856 साली चित्तोपंत तोळे यांच्या निमंत्रणाने ते अक्कलकोटात आले. 22 वर्ष ते अक्कलकोटात राहिले, भक्तांचे उद्धार करत. स्वामींनी 30 एप्रिल 1878 साली चैत्र कृष्ण त्रयोदशीला अक्कलकोटात चोळाप्पा यांच्या घरी महासमाधी घेतली आणि तो दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या पुण्यतिथीला अक्कलकोटात हजारो मध्ये भक्त जमतात. या दिवशी स्वामींचा 108 वेळा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात असा विश्वास आहे. मग 108 वेळाच का मंत्र जाप केला जातो? त्यामागे खूप गणितीय कॅल्क्युलेशन आहे. पण त्याचं एक कारण म्हणजे विश्वाची 12 भागात विभागणी झाली आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत आणि 9 ग्रह आहेत आणि 12 आणि 9 याचा गुणाकार केला तर 108 ही संख्या मिळते. आणि तुम्हाला जर जपमाळेबद्दल आणि 108 वेळा मंत्रजाप का करतात हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्यावर वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. स्वामींच्या जन्माबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. स्वामींनी स्वतः सांगितले आहे की त्यांची उत्पत्ती वटवृक्षापासून झाली. एकदा एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मी एक यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझे नाव नरसिंह बन आहे. माझा मूळ पुरुष वटवृक्ष आहे आणि माझी जन्मभूमी दत्तनगर आहे आणि यावरून त्यांचे रहस्यमय स्वरूप आणि दैवी उत्पत्ती दिसून येते. पुढे जाण्याआधी तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतात तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी. श्री गुरुचरित्र हा एक पवित्र आणि प्रभावशाली धार्मिक ग्रंथ आहे जो दत्त संप्रदायाशी संबंधित आहे. हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ आणि नुमसिंह सरस्वती यांच्या जीवन, तत्वज्ञान, चमत्कार आणि उद्देशांवर आधारित आहे. 15व्या शतकातील कवी सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिलेला आहे. या ग्रंथात 53 अध्याय आहेत. काही आवृत्त्यांमध्ये 52 अध्यायांचा समावेश आहे. हा ग्रंथ सिद्ध म्हणजे नुमसिंह सरस्वतींचे शिष्य आणि नामधारक म्हणजे सामान्य माणूस यांच्या संवादांच्या स्वरूपात लिहिला गेला आहे. या ग्रंथाचे 3 मुख्य भाग केले गेले आहेत: ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. पहिले ज्ञानकांड 1 ते 24 अध्यायांमध्ये गुरुसेवा आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या गुणांवर भर दिला गेला आहे. दुसरे कर्मकांड 25 ते 37 अध्यायांमध्ये वेद आणि शास्त्रानुसार कर्तव्य आणि नियमांचे पालन करण्याबद्दल सांगितले आहे. तिसरे भक्तिकांड 38 ते 52 अध्यायांमध्ये गुरुच्या शरणागती आणि भक्तीचा मार्ग जो मोक्षाकडे नेतो याबद्दल सांगितले आहे. आणि 53वा अध्याय हा गुरुचरित्राचा अवतारणिका म्हणून ओळखला जातो, जो ग्रंथाचा समरी किंवा सारांश आहे. गुरुचरित्राचे पठण हे सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती देते. यातील कथा सांगतात की नुमसिंह सरस्वती यांनी त्यांच्या भक्तांना कसे संकटातून बाहेर काढले आणि नुमसिंह सरस्वती हे श्री स्वामी समर्थांचे अवतार मानले जातात. त्यामुळे गुरुचरित्र वाचल्याने श्री स्वामी समर्थांचाही आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे संकटेही दूर होतात. गुरुचरित्र भक्तांना गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व शिकवते. गुरु हेच परमेश्वर मानले जातात. स्वामींनी सांगितले आहे की नामस्मरण आणि गुरुसेवा केल्याने पापांचा नाश होतो. गुरुचरित्र वाचन हे स्वामींच्या या उपदेशाला पूरक आहे.
गुरुचरित्र वाचण्याने तणाव, चिंता, भय, नकारात्मक विचार दूर राहतात. यातील कथा आणि उपदेश मनाला शांत आणि एकाग्र करतात, ज्यामुळे निर्णय क्षमता सुधारते. ही आपण गुरुचरित्राबद्दलची आध्यात्मिक माहिती जाणून घेतली. पण यामागे काही विज्ञान आहे का? गुरुचरित्र वाचल्याने आपल्या शरीरालाही काही फायदे होतात का? हो, गुरुचरित्र वाचल्याने आपल्या शरीराला फायदे होतात आणि ते आपण आता वैज्ञानिकदृष्ट्या जाणून घेऊया. गुरुचरित्र वाचन हे एक प्रकारचे ध्यान आहे. शांत वातावरणात मराठीतील कथा आणि ओव्या वाचताना मन एकाग्र होते आणि त्यामुळे कॉर्टिसॉल म्हणजेच तणावाचा हार्मोन्स कमी होतो. संशोधन सांगतं की माइंडफुलनेस आणि एकाग्रतेने केलेल्या कृती ह्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला सक्रिय करतात. तर त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी होऊन शांती मिळते. गुरुचरित्र वाचण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स भागात सुधारणा होते, जो एकाग्रता आणि निर्णय क्षमतेसाठी जबाबदार आहे. आणि सातत्याने ग्रंथ वाचन केल्याने वर्किंग मेमरी आणि कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलप होतात. गुरुचरित्रातील कथा आणि उपदेश समजून घेताना मेंदूला व्यायाम मिळतो. गुरुचरित्राचे वाचन अनेकदा सामूहिकपणे केले जाते. यामुळे भक्तांमध्ये एकता आणि समुदायाची भावना निर्माण होते. सामूहिक सहभागामुळे ऑक्सिटोसिन म्हणजेच प्रेम आणि विश्वासाचा हार्मोन्स तयार होतो आणि यामुळे तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते. आणि या वैज्ञानिक कारणांशी रिलेट करणारे उदाहरण घेतले तर जेव्हा आपण एखादी स्टोरी किंवा कथा वाचतो तेव्हा ती कथा वाचताना आपण ती इमॅजिन करतो, त्याच्याशी रिलेट करतो आणि कॉन्सन्ट्रेशनने वाचतो. मग ते गुरुचरित्र असोत, ग्रंथ असोत, कादंबऱ्या असोत किंवा कथा असोत, आणि ते वाचताना आपल्या शरीरात पॉझिटिव्ह बदल घडतात. तसंच आपण ती गोष्ट आपल्या जीवनात अप्लाय करायला लागतो. आणि या अनुभवाशी तुम्ही रिलेट करता का? तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.